श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर पवित्र अशा आषाढ महिन्याची सुरुवात जी आहे तर ती झालेली आहे आणि आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीपासून चातुर्मासाची सुरुवात होते किंवा चातुर्मास सुरू होतो आणि तो कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला समाप्त होत असतो. चातुर्मासामध्ये एकूण 4 महिने असतात. या 4 महिन्यामध्ये भगवान श्री हरी विष्णू योग निद्रा अवस्थेमध्ये असतात आणि म्हणूनच हे 4 महिने चातुर्मास म्हणून ओळखले जातात. आणि त्यामध्ये बघा, श्रावण, भाद्रपद, आश्विन आणि कार्तिक या महिन्यांचा समावेश असतो. चातुर्मास भगवान विष्णू योगनिद्रेमध्ये जातात चातुर्मासामध्ये आणि तेव्हापासून भगवान शिवशंकर 4 महिने सृष्टीचे संचालन करतात किंवा पालनपोषण करतात. पुराण आणि शास्त्राप्रमाणे बघा, चातुर्मासात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्यानं आपल्या जीवनातील सर्व संकट दूर होत असतात. त्यांच्या नामस्मरणानं सर्व पापे नष्ट होतात. आपल्या कुंडलीतील असणारे जे ग्रह दोष असतात तर ते सुद्धा दूर होत असतात आणि हे दोष दूर होऊन आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि आर्थिक लाभ देखील होतो. चातुर्मासात नामस्मरण, जप तसेच सत्यनारायणाची कथा श्रवण किंवा पठण करणं हे अत्यंत शुभ मानलं जात असतं. आणि अशा या चातुर्मासाची सुरुवात बघा, यंदा 2026मध्ये हा चातुर्मास 25 जुलै 2026 म्हणजे शनिवारच्या दिवशी सुरू होत आहे आणि या दिवशी आषाढी एकादशी आली आहे आणि ही एकादशी देवशयनी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते. आणि या चातुर्मासाची समाप्ती ही 21 नोव्हेंबर वार शनिवार या दिवशी होणार आहे. या दिवशी कार्तिक महिन्यातील एकादशी तिथी ही आलेली आहे. आणि या संपूर्ण चातुर्मासामध्ये बघा, आपल्याला काही शुभ संकेत जे आहेत तर ते मिळत असतात किंवा हे नामस्मरण, जप किंवा कोणत्याही स्रोताचं पठण हे करण्यासाठी हा चातुर्मास अत्यंत शुभ मानला जात असतो. हा संपूर्ण चातुर्मास भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित केला जात असतो. आणि ज्यावेळी आपण केलेल्या सेवेचं फळ आपल्याला प्राप्त होत असतं किंवा आपल्या घरामध्ये काही जीव जे आहेत तर ते अचानक दिसले जातात, तर चातुर्मासात आपल्या घरात हे 3 जीव दिसले तर समजून जा तुमच्या घराची भरभराट होणार आहे. साक्षात माता लक्ष्मीचं तुमच्या घरामध्ये आगमन झालेलं आहे किंवा साक्षात माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आलेली आहे. आता तुमचं संपूर्ण दारिद्र्य जे आहे, तुमच्या घरामध्ये गरिबी जी असणार आहे तर ती दूर होऊन तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी ही येणार आहे. आणि ते कोणते जीव आहेत किंवा हे कोणते शुभ संकेत आपल्याला मिळतात याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन आला असाल किंवा पहिल्यांदाच भेट दिली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग अशा नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. तर हा संपूर्ण चातुर्मासाचा काळ आत्मशुद्धी, संयम आणि ईश्वर भक्तीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. आणि पवित्र असा चातुर्मासात बघा, घरात विशिष्ट जीव, जंतू किंवा प्राणी दिसणे हे अत्यंत शुभ मानले जाते. हे जीव आपल्याला विशिष्ट प्रकारचे शुभ संकेत देत असतात. माता लक्ष्मीच्या आगमनाचे संकेत देत असतात. आणि ते कोणते संकेत आहेत, ते कोणते शुभ संकेत आपल्याला मिळतात किंवा ते कोणते प्राणी किंवा जीव आहेत याची माहिती आपण पुढे पाहणार आहोत. तर त्यामध्ये पहिला जीव म्हणजे काळ्या मुंग्या. आता बघा, बरेच जण म्हणतील की आम्ही रोजच आमच्या घरामध्ये काळ्या मुंग्या पाहतो, पण बघा, विशिष्ट तिथीला किंवा आपल्या स्वयंपाकघरात किंवा पूजेच्या ठिकाणी काळ्या मुंग्या दिसणं हे देवी लक्ष्मीच्या आगमनाचं प्रतीक मानलं जातं. यातून बघा, धनवृद्धी आणि आर्थिक समस्या दूर होण्याचे संकेत आपल्याला मिळत असतात. त्यानंतर दुसरा जीव म्हणजे फुलपाखरू. घरात
किंवा घराबाहेर अचानक फुलपाखरू दिसणं हे अत्यंत शुभ मानलं गेलं आहे. हे जीवनात आनंद, सकारात्मकता आणि नवीन संधी प्राप्त होण्याचा संकेत आपल्याला देत असतात. तिसरा जीव म्हणजे पाल. भिंतीवर सरपटताना पाल दिसणं किंवा 2 पाली एकत्र दिसणं किंवा एकापाठोपाठ पळताना दिसणं हे अनपेक्षित आहे. अनपेक्षित आर्थिक लाभाचा संकेत यातून आपल्याला मिळत असतो किंवा आपल्या घरात एखादी आनंदाची बातमी येणार आहे किंवा शुभ घटना आपल्या आयुष्यात घडणार आहेत याचा संकेत हे दर्शवत असतात. त्यानंतरनं पोपट बघा. आपल्या घराच्या अंगणात पोपट दिसणं म्हणजे घरात सुख, ऐश्वर्य आणि भगवान कुबेराची आपल्यावरती कृपा होणार असल्याचा शुभ संकेत दर्शवत असतो. कावळा. आता त्यानंतरनं बघा कावळा आता बघा घराच्या अंगणात किंवा टेरेसवरती किंवा तुमच्या घराच्या गच्चीत कावळा दिसणं किंवा त्याचा कावकाव आवाज आपल्या कानी पडणं म्हणजे आपला दिवस आजचा चांगला जाणार आहे किंवा एखादी शुभ वार्ता आपल्याला मिळणार आहे याचा संकेत जो आहे तर तो दर्शवत असतात. तर असे काही जीव असतात की ते आपल्याला शुभ संकेत प्राप्त करून देत असतात आणि हेच ते 4 जीव आहेत. हे जर आपल्या घरामध्ये दिसले किंवा घराच्या आसपास आपल्या अंगणामध्ये दिसले तर आपल्या घराची भरभराट होणार आहे किंवा माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती होणार आहे. आपलं प्रत्येक काम मार्गी लागणार आहे. आपल्या बघा कामामध्ये काही अडथळे येत असतील तर ते आपलं काम पूर्ण होणार आहे. आपल्याला आनंदाची बातमी मिळणार आहे. याचे काही जीव शुभ संकेत दर्शवत असतात. तर आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल किंवा पहिल्यांदाच भेट दिली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.